हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ॲनिव्हर्सरी व्लॉग. तर चला, फायनली मला हा ब्लॉग अपलोड करायला इकडे जमलेलंच आहे. तर इकडे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी शनिवार होता आणि त्या दिवशी थोडी माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आम्ही घरीच सेलिब्रेशन केलेलं आहे एकदम साध्या पद्धतीने. आणखीन शनिवार असल्यामुळे आम्ही बाहेर पण कुठेही हॉटेलला जाऊ शकत नव्हतो. तर चला, असं घरीच 24 मेला ॲनिव्हर्सरी होती माझी. तर हा ब्लॉग मला अपलोड करायला थोडा लेट झालेला आहे. करायचं म्हणून राहूनच गेला. आणखीन हा मी एडिट वगैरे करून ठेवला होता. त्यानंतर इकडे आता घरी आम्ही छान असं मिस्टरांनी केक आणला होता. तर थोडी तयार होऊन आवरून आम्ही केक कटिंग केलं आणि घरीच इकडे त्या दिवशी शनिवारी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. तर इकडे आता मला मिस्टरांच्याकडून छान असं ॲनिव्हर्सरीला त्यांनी माझ्यासाठी वॉच मागवलं होतं. हा फर्स्ट पार्ट आहे. केक कटिंग म्हणलं पार्ट फर्स्ट आणि सेकंड पार्ट पण आहे. तर चला, मी ॲनिव्हर्सरीसाठी ही बऱ्याच दिवसापासून साडी मागवली होती. अगदी इंस्टावरती ह्या साडीनं तर खूपच म्हणजे व्हायरल झालेली आहे इंस्टावरती ही साडी. तर मी पण म्हणलं चला मागून बघू कशी येते. आणि असं ॲनिव्हर्सरीच्या वेळेला म्हणा किंवा पार्टीवेअरच अशी साडी आहे. कुठल्याही बड्डे पार्टीला, रिसेप्शनला वगैरे आपण ही घालू शकतो साडी. तर चला म्हणलं, एवढी व्हायरल साडी आहे तर आपण मागून बघूया आणि ॲनिव्हर्सरीला पण घालता येईल. तर मी ही मिशोवरून घेतली होती. एक नंबर अशी क्वालिटी आलेली आहे साडीची. लेसमुळे तर खूप लुक आहे साडीला. आणि साडीचा कलर एकदम एक नंबर असा गोल्डन असा शेड आहे त्याला. म्हणजे शेड नेमकी थोडी चेंज होती, ही फिरता कलर आहे. तर खूप छान क्वालिटी आली होती. मी आधी एक मागून बघितली, ती थोडी मला खराब आली होती, पण ही दुसऱ्या सेलरकडून मागवल्यानंतर ही छान मला रिसीव झालेली आहे. तर ह्या साडीचा व्हिडिओ मी इंस्टावरती टाकलेला आहे. ज्याला कोणालाही साडी घ्यायची असेल त्यांनी इंस्टावरती माझ्या अकाउंटवरती जाऊन फक्त लिंक म्हणून तुम्ही मेसेज करा, ॲटोमॅटिक तुम्हाला लिंक भेटेल. साडी एक नंबर आली होती. आणि मी ब्लाऊज आता केव्हा शिवून घ्यायचं म्हणून डायरेक्ट रेडीमेड सर्च करून मॅचिंगचं असं ब्लाऊज मागवलं होतं. अगदी साडीला सेम असं. आणि हे 250पर्यंत मला ब्लाऊज बसलेला आहे. एक नंबर असं मॅचिंग झालं होतं आणि क्वालिटी एक नंबर आली होती. तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकताय. आणि हा मी मिस्टरांच्यासाठी शर्ट मागवला होता, त्यांना माझ्याकडून गिफ्ट म्हणून. तर त्यांच्यासाठी मी हा ऑफिससाठी घालता येईल म्हणून शर्ट मागवला होता. तर चला, आम्ही इकडे आता चाललेलो आहोत. थोडं माझ्यासाठीच शॉपिंग म्हणजे काहीतरी खरेदी करायची होती. मिस्टर म्हणले चला आपण काहीतरी तुझ्यासाठी घेऊ. मग गेलेलो आहे आम्ही इकडे. दत्ताजीराव माने शराफ आहेत गुजरीमध्ये. तर आम्ही खूप वर्षापासून ह्यांच्याकडे, दत्ताजीराव परशुराम माने, अगदी हे वनकुंद्रेंचे जे भांड्याचं दुकान आहे ना, ते जैन मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर आहे. तिथे आम्ही बऱ्याच वर्षापासून, म्हणजेच माझे माहेरचे सगळे सोनं खरेदी इथंच असतं. माझे पप्पा बऱ्याच वर्षापासून इथं सोने खरेदी करतात आणि एक नंबर आम्हाला इथला सोन्याचा रिझल्ट आहे. अगदी आहे तसा कलर अजिबात चेंज होत नाही सोन्याचा, किंवा प्युअर क्वालिटीमध्ये सोनं मिळतं. तर चला, इकडे मला फायनली माझं गिफ्ट मिळालेलं आहे. आणखीन ही जी दीदी आहे हिचं मला नाव माहीत नाही, पण तिनेही त्या दिवशी मला चॅनेल माझं सबस्क्रायबर केलेलं आहे. आणखीन तिने छान इकडे आम्हाला सगळे मला चॉईस करायला खूप हेल्प केली कानातलं. आणखीन चला, तर मी ते आता एक नवीन कलेक्शन बघून आलेले आहे. तिनेच, मलाही माहीत नव्हतं, पण तिने मला इथे वरच्या त्यांच्या फ्लोअरला आहे ते, आणि तिकडे नेऊन हे कलेक्शन दाखवलेलं आहे. तर हे कलेक्शन मी ह्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ पुढच्या महिन्यात तिथे जाऊनच करणार आहे. त्या दीदीकडून सगळी माहिती घेऊन तिला डायरेक्ट व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगायला सांगणार आहे. आणि मी ह्याच्यातले 2 दागिने चॉईस केलेले आहेत. तर मी ते आता पुढे गौरी गणपती आहेत म्हटल्यानंतर घेणार आहे. तर तुम्हाला ते डिटेल्समध्ये मी त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन, काय आहेत कसे आहेत. तर चला, इकडे आता फायनली माझं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट बघू शकताय. इकडे छान इयरिंग्स घेतलेले आहेत मी सोन्याच्या, स्मार्ट वॉच आणि मस्त अशी पार्टीवेअर साडी. तर हे मला मिस्टरांच्याकडून हे ॲनिव्हर्सरीला गिफ्ट मिळालेले आहे. तर आता हे मी वेअर करून छान असं आता इकडे आम्ही सेलिब्रेशन करतो.
आमची ही 12वी ॲनिव्हर्सरी आहे. तर खूप छान आतापर्यंतचा आमचा प्रवास अगदी खूप सुखाचा आणि आनंदाचाच पूर्ण झालेला आहे. इथून पुढे पण तसाच अगदी एकमेकाला आम्ही खंबीरपणे साथ देतो, तशीच आयुष्यभर देणार. तर आता इकडे आमच्या लग्नाला झालेले आहेत 12 वर्ष पूर्ण, म्हणजे एक तप आमचा पूर्ण झालेला आहे. तर छान असं इकडे रील्स पण बनवलेले आहेत, मस्त आता ट्रेंडिंगमध्ये सध्या आहेत अशी रील्स. स्वरा म्हणजे आमचा कॅमेरामॅन, तिला आपण म्हणलं केक कटिंग करू आपण. अशी आमची स्वीट फॅमिली, माझ्या 2 मुली, मिस्टर. छान असं केक कटिंग करून स्वरानं पण आम्हाला इकडे केक भरवला. तर छान असे आम्ही घरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. तर कसा माझा लुक वाटतोय तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा ॲनिव्हर्सरीचा. तर चला आम्ही निघालेलो आहे. आणि इकडे एक छान त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज अरेंज केलं होतं, पण थोडंसं आमचं ते मिसअंडरस्टँड झाल्यामुळे तिथे कसं आहे, हे भुताचा अड्डा हॉटेल आहे आणि इकडे शनिवार रविवार पूर्ण म्हणजे बुकिंग असतं आधी 2 दिवस. शनिवार रविवार तुम्हाला तिथे गेल्यानंतर एंट्रीही मिळत नाही. त्यामुळे तिथं गेल्यानंतर आमचं ते म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं बुकिंग करावं लागतं ते. तर नक्कीच मी नेक्स्ट टाईम तिकडे जाईन, तिथला पण मी व्हिडिओ बनवेन. मला जायचंच होतं त्या हॉटेलला, म्हणून मिस्टरांनी तिकडे नेलं होतं आम्हाला. तिथे काय आम्हाला एंट्री मिळाली नाही, कारण 2 तास वेटिंग करायला लागणार होतं. तर चला दुसरं ऑप्शन म्हटलं तर मला हे आनंद काळेंचं, हे मराठीतले ॲक्टर आहेत, ह्यांच्या पण हॉटेलला जायचंच होतं. बरेच दिवस म्हणत होते मी जायचं, पण चला फायनली तिथे आमचा प्लॅन होता तिथेच जायचा, पण तिथं न मिळाल्यामुळे आम्ही इकडं आलो. तर हे पण खूप छान आहे हॉटेल. हे ॲक्टर मराठी आपले सगळे ओळखतच असेल तुम्ही ह्यांना, आनंद काळे म्हणून. हे कोल्हापूरचेच आहेत, भरपूर सिरियलमध्ये पिक्चरमध्ये असतात हे. तर हॉटेलचा ॲम्बियन्स 1 नंबर आहे, हे बघू शकता, ॲक्टर आहेत ते. तर चला इकडं आलो. आणखीन आता इकडे आम्ही ऑर्डर केलेले आहे आणि खूप छान हॉटेलचा त्याने ॲम्बियन्स ठेवलेला आहे, एकदम सगळ्या वॉर्म लाईट्स आणि खूप छान आहे. हे कदमवाडीकडे आहे हॉटेल. तर चला इकडे आता वेटिंग करतो. तो माहिती मी आता मंचा सूप माझं फेवरेट मागवलं होतं आधी स्टार्टरला, टेस्ट वगैरे करून बघू म्हटलं. तर खूप छानच होतं सूप, 1 नंबर असं. आणखीन तर आम्ही इकडे मागवलं होतं जरा वेगळे पदार्थ, कबाबचे पण भरपूर इकडं स्टार्टरला त्यांचे मेनू आहेत, सूपचे आहेत, कोल्हापुरी थाळी पण आहेत त्यांच्याकडे. तर इकडे आता मी सूपच पहिल्यांदा स्टार्टरला मागवलं होतं. तर हॉटेल छान आहे, मीडियम असं आहे, जास्त मोठं वगैरे नाही, पण आतला ॲम्बियन्स खूप छान ठेवला आहे. वरती हॉल आहे, बड्डे पार्टीसाठी पण त्यांनी केलेला आहे. तर इकडे कबाब मागवलं होतं ह्यांनी, कोणतं कबाब, हे पहाडी कबाब मागवलं होतं. त्यानंतर चला इकडे आता आम्ही स्टार्टरच घेतलेला आहे पहिल्यांदा गेल्या. इकडे मुली पण त्यांच्या हॉटेलमध्ये सर्व्हिससाठी आहेत. ही तर बहुतेक मला नेपाळचीच वाटत होती मुलगी, ती पण छान आम्हाला सर्व्हिस देत होती. आदूला तर खूपच छान ती बोलवत होती. तर इकडे आम्ही मॉकटेल्स पण मागवले होते त्यांच्याकडे. इकडे मॉकटेल्सचा पण सगळे अवेलेबल आहेत. तिकडे बॅक साईडला बघू शकता, मॉकटेल्स पण सगळ्या प्रकारचे मिळतात. ते ह्यांनी कोणतं वॉटरमेलन मिक्स असं कोणतं तरी मॉकटेल घेतलं होतं. तर इकडे मॉकटेल एन्जॉय करेपर्यंत स्वराला म्हणलं बाहेरचा पण व्ह्यू दाखव. तर छानच आहे. तर इकडे आम्ही त्याचा स्टार्टर खाल्ल्यामुळे इकडे बिर्याणीच घेतली होती. म्हटलं लाईटलीच काहीतरी मागवा, आता खूप वेळ पण झाला होता जायला. तर बिर्याणीची पण क्वालिटी छान होती. पण आता इथे आम्ही फोटो पण काढले, छान असे फोटो काढायसाठी पण छान छान हे आहेत. फक्त लाईट थोडा कमी वाढतो, वॉर्म लाईट असल्यामुळे थोडा कमी आहे इकडे. तर इकडे त्यांच्याकडे मॉकटेल भरपूर व्हरायटी आहेत मॉकटेलमध्ये. तर मी इकडे मॉकटेल सेक्शनला गेले थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघू शकताय छान असे फ्रेश मॉकटेल सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत. आणि हॉटेल पण छान असं खूप छान आहे, म्हणजे पार्टीसाठी पण फॅमिलीसाठी पण खूप 1 नंबर असं आहे. तर हॉटेल कार्निवल ॲट कदमवाडी, नक्की जाऊन तुम्ही इथलं जेवण ट्राय करू शकताय.
सो मी ते थोडा ॲम्बियन्स हॉटेलचा इकडे व्हिडिओ केलेला आहे. ॲम्बियन्स तर मला खूपच आवडला, पण जेवणाला मी 5 स्टारपैकी 3 स्टार देईन. आता इथून पुढे जे हॉटेलला जाईल तिथे मी 5 स्टारपैकी किती स्टार देते हे बघून मग तुम्ही ठरवू शकता हॉटेल कसं आहे काय आहे. तर बॅक टू होम. आणि मी जे सोनारांच्या इथे तुम्हाला नवीन कलेक्शन दाखवलेलं आहे ना, ते लवकरच त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येईलच. सो थँक्यू फॉर वॉचिंग.